खरं म्हणजे भारतामध्ये सायकलची एंट्री 150 वर्षापूर्वी झाली आणि एक काळ असा देखील आपण बघितलेला आहे की जेव्हा एंट्री झाली तेव्हा ती श्रीमंतांचीच ओळख होते, ज्याच्याकडे सायकल तो श्रीमंत होता. आणि असाही काळ आपण बघितलेला आहे की सायकल चालवण्याकरताही लायसन्स घ्यावं लागायचं किंवा सायकल विकत घ्यायलाही परवानगी घ्यावी लागायची. त्या काळापासून आज आपण या काळामध्ये येतोय की ज्यावेळी एक ग्रँड टूर आपण ऑर्गनाईज करतो आहोत आणि त्या माध्यमातून वर्ल्ड मॅपवर, जागतिक नकाशावर आपण पुण्याला घेऊन चाललेलो आहोत. आणि म्हणून ही अतिशय मला असं वाटतं एक फार चांगलं ट्रान्सफॉर्मेशन आहे. आज खरं म्हणजे या निमित्ताने पुण्याचं जिल्हा प्रशासन असेल, आमचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आपले मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, आपल्या दोन्ही महानगरपालिकांचे आपले आयुक्त असतील, आपल्या दोन्ही आपले सगळे पोलीसचे वरिष्ठ अधिकारी असतील, या सगळ्यांनी मिळून, कारण हा एक असा इव्हेंट आहे की ज्याच्यामध्ये जोपर्यंत मल्टिपल डिपार्टमेंट्स एकत्रित येऊन योग्य प्लॅनिंग करून त्याचं एक्झिक्युशन करत नाही तोपर्यंत हा त्या ठिकाणी संपन्न होऊ शकत नाही. आणि म्हणून या सगळ्यांनी अतिशय सुंदर कोऑर्डिनेशन केलं एक टीम म्हणून. आणि अर्थातच अजितदादा पालकमंत्री म्हणून त्याच्यामध्ये होते. एक टीम म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग या ठिकाणी झालं. स्पोर्ट्स डिपार्टमेंट आपलं आहे, त्यांनी याच्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका आहे. PMRDA आहे. त्यामुळे या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मला विश्वास आहे की अतिशय यशस्वीपणे आपण हा इव्हेंट ऑर्गनाईज करू. ग्लोबल कॅलेंडरमध्ये हा इव्हेंट असल्यामुळे पुढच्या वर्षीपासून म्हणजे 2027 पासून, 2026 इव्हेंट 2027 पासून आपल्याला याचं प्रमोशन देखील करावं लागणार नाही. तर ग्लोबल कॅलेंडर प्रमाणे लोक स्वतः आपलं स्वतःचं कॅलेंडर प्लॅन करून पुण्यामध्ये या इव्हेंट करता येतील. आणि पुण्याची प्रॉपर्टी म्हणून पुणे ग्रँड टूर हा एक चॅलेंज आपल्याला पुढच्या काळामध्ये विकसित करता येईल. मी आय वुड लाईक टू अश्युअर द सायकलिंग फेडरेशन and the members of Cycling Federation that Pune has taken over this challenge, and I would like to assure you that the government of Maharashtra is totally backing the Pune team and will make it a great success, will create a great property for India. This will not be a property of Maharashtra, but it will be a property for India. So I actually wish this Bajaj Pune Grand Tour a grand success. मी पुन्हा एकदा सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो.